नमस्कार, जनप्रवास लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूरकरांचा मांसाहार म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या कोल्हापुरात कोल्हापूरकरांनी मटणासाठी आंदोलनही केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी ही मटणासाठी आणि मांसाहारासाठी वेडी असणारी ही कोल्हापूरकर मटणासाठी काय नेमके शक्कल लढवतील काही सांगता येत नाही. तर हे सत्ता आपण पाहत आहोत. आत्ता आपण कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी पेठेतल्या उभा मारुती चौकात आहोत. हीच ग्रामीण पद्धतीची जी चालत आणणारी परंपरा आहे माही नावाची, हीच आता कोल्हापूरकरांनी अनेक वर्षांपासून शिवाजी पेठेतल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जपलेली आहे. अनेक वर्षांपासून इथं माही केली जाते. या संदर्भात इथं आपण आता पाहू शकताय की इथं या ठिकाणी मटणासाठी काही वाटे आणि त्या संदर्भात इथं छत्रपती शिवाजी पेठेची माही या संकल्पनेनं इथे एक वाटे वाटले जात आहेत. तर याच वेळी आपल्यासोबत काही उपस्थित काही इथले सामाजिक कार्यकर्ते आणि काही त्यांचे शिवाजी पेठेतले छत्रपती शिवाजी पेठेतले काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशीच हे नेमका प्रकार काय आहे, ही नेमकी कधीपासून ही सगळी परंपरा चालत आली आहे, आपण ते जाणून घेऊयात. काय म्हणजे हे शिवाजी पेठेचं नेमका काय नियोजन नेमकं काय? पूर्वी मंदिर नवीन बांधल्यापासून 2007 ला मंदिर पूर्ण झाले. नंतर 2007 पासून आपल्या शिवाजी पेठेतले महादेवराव गायकवाड म्हणून आहे, त्यांनी माही करायची ठरवली. म्हणजे माहीचं उद्दिष्ट म्हणजे काय की आपण सगळीकडे जेवायला जातो, बाहेर कुठल्या चिखलीला जातो, कोणाच्या गावात माही असते तिकडे जातो, मात्र आपल्या इथं कोण जेवायला येणार, मात्र आपल्याला म्हणून असं हे उद्दिष्ट ठेवून ही माही तयार केली शिवाजी पेठेने, फक्त शिवाजी पेठे. आणि पाहुणे पैसे सगळे सोयरे यावेत जेवायला आपल्याला म्हणून ही माही चालू केली. किती वर्ष झाले याला? आता बरोबर 2007 ते 2021 म्हणजे आता 24, आता बरोबर तुम्हाला सांगतो 12 वर्ष, 10 17 आणि 5 म्हणजे 15 वर्ष तरी झाली. आता म्हणजे सुरुवातीपासून 2007 पासून हे तुम्ही सुरू केलेलं आहे. सुरुवातीला नेमका प्रतिसाद कसा होता? सुरुवातीला थोडा एक नंबर. सुरुवातीपासून मटण म्हणजे शिवाजी पेठेचं हेच आहे हो. शिवाजी पेठेला कुठलं पण मटण असू दे आणि सगळ्याला उत्साह देतात. पूर्ण सगळ्या मटण असू दे, कार्यक्रम असू दे, शिवजयंती असू दे, हनुमान जयंती असू दे, कशाचा पण कार्यक्रम असू दे, सगळं उत्साहातच सण साजरे करतात. किंवा कालचं मतदान असू दे, त्याला पण उत्साह शिवाजी पेठेत होता. मांडवात तेवढी तर लोक होती. सकाळी 7 वाजल्यापासून ते पूर्ण संध्याकाळी 5 वाजेपासून लोक होते. सगळ्याला उत्साह असतो. त्याचा हा माहीचा पण एक उत्साहच आहे. माहीचं नेमकं हे काय होतं म्हणजे इतिहास म्हणजे नेमकं त्याच्याबद्दल नेमकं तुम्ही काय आहे? आता माहीचा इतिहास म्हणजे काय, आपण पूर्वी कसं होतं, आता पूर्वी आता रेग्युलर मटण तिकडे 700 रुपये किलो विकलं जातं. आणि आता आपण महादेवराव गायकवाडने पुढाकार घेऊन हे शामराव माने वगैरे त्यांचे एक कमिटी तयार करून त्यांनी 550 रुपये मटण किलो मग पहिल्यांदा वाटे घातले. ते वाटे शिवाजी मंडळात घातले होते. आता ह्यावेळी काय नाही, आता 550 रुपयाला तुम्ही किती पण घ्या, 2 किलो घ्या, 10 किलो घ्या, 15 किलो घ्या, नाहीतर अखंड बकरं घ्या, चालू शकते, किती पण किलो घ्या. असं त्याची काय ठराविक कुठली अशी वेळ ठरवलेली असते, तारीख वगैरे ठरलेली असते? असं ते काय होतं, हनुमान जयंती झाल्यानंतर, हनुमान जयंती ज्या दिवशी होईल येणाऱ्या बुधवारी आपल्या शिवाजी पेठेची माहिती आहे. आणि रविवारी महाप्रसाद असतो. रविवारी येणारा हनुमान जयंती झाल्यानंतर पहिला रविवार असतो, तो महाप्रसाद ठरवला जातो. आणि महाप्रसाद आनंद सरनाईक हे देतात. मात्र ह्या वर्षी त्यांनी ते आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी दिला नाही, रेग्युलर महाप्रसाद केला. आपल्या पूर्वी ज्यावेळी आम्ही सुरुवात केली 7ला, त्यावेळी आम्ही रात्रभर जागून वाटं घालून सकाळी 5:30-6 नंतर वाटं द्यायला चालू केले. ते चालू करत मग ते दिवस चालू घ्या, जवळजवळ 2-2.5 तास, 2:30 वाजले ते. मग ते संपल्यानंतर आम्ही बंद केलं. होतं मटण, पण शेवटी माणूस हात चालणार करतो कंटाळल्यानंतर. हे किती वर्षापासून सुरू होते तरी? हे आज बघा सकाळी जवळजवळ नाही 4ला, कारण हा सकाळी लवकर असतो. कायम चौकात 4 वाजता जर गाडी पाहिजे असेल तर आम्ही फोन नंबर याचा देतो. काय पहाटे 4 वाजल्यापासून ते हाय. मग आपण नियोजन कसं केलंय, जसं दुकानात जाऊन आम्ही पैसे देतोय आणि मटण घेऊन येतो त्या पद्धतीचं आम्ही केलं. कारण काय व्हायला लागलं, पावतीची बुक छापायची, ते गोळा करायचे, ते परत सगळ्या खटक्याला गोळा करून नंतर माधुमांच्याकडे आणून द्यायचे, म्हणजे माधू गायकवाडांच्याकडे आणून द्यायचे. म्हणजे असं ठराविक जणांच्याकडे जमा करत होतो आम्ही. ते ह्या केपेला आम्ही ते केलं नाही. म्हणजे माधुमांनी ते निर्णय घेतला की बाबा खटके ठरवूया, एका खटक्याला सांगूया इथे दुकान मांड, तिची व्यवस्था करूया, मांडव घालून व्यवस्थित लाईट म्हणजे पाण्याची बिण्याची व्यवस्था करून दिली आहे. आणि त्यानं आज
हे चालू केलं. ती जागा आपली ती एकच फायनल असते का आणि नाही आज त्याच्या गेल्या वर्षी आम्ही काय केलं 4-5 ठिकाणी असे खटके लावले आणि तिथे घ्या तुम्हाला मिळेल, पण चालू याला आम्ही एकच जागा केली. इथनच नाही. म्हणजे निदान माधुमा आम्ही कोण ना कोणतरी तिथं असतो. जसं की आता आपण पाहिलं यातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक पुढाऱ्यांनी ही आगळीवेगळी परंपरा म्हणजे ग्रामीण पद्धतीची माहीत आयोजित करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांपासून या परंपरेचं नियोजन त्या पिढीनुसार हे अजूनपर्यंतही चांगल्या पद्धतीने नेटक्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. तर असंच कोल्हापूरकरांनी जपलेली ही आगळीवेगळी माही आता आपण पाहिलीत. जनप्रवाह लाईव्हसाठी कॅमेरामन आकाश कांबळेसह मी निरंजन, कोल्हापूर.